नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। प्रतापगड मशाल महोत्सव ऐन पावसातही तुफान गर्दी। 366 मशालींनी उजळला इतिहास। ऐन पावसात आणि प्रतिकूल हवामानातही हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री प्रतापगडावर पार पडलेला मशाल महोत्सव अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला। नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित या सोहळ्यात 366 मशालींच्या तेजाने संपूर्ण गड उजाळून निघाला। तर जय भवानी जय शिवाजीच्या घोषणाने आसमंत दणाणून गेला। सन 2010 पासून कट्टर शिवभक्त आप्पासाहेब तथा चंद्रकांत उतेकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा मशाल महोत्सव गेली 16 वर्षे अखंडितपणे पार पडत आहे। यंदा पावसाचा जोर दिवसभर कायम होता। आंबेनळी घाटातील रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहनांना मोठ्या कष्टाने गडावर पोहोचावे लागले, तरीही अविस्मरणीय क्षणाचा साक्षीदार व्हावे या इच्छेने हजारो शिवभक्त गडाकडे रवाना झाले। तुफान गर्दी, पायऱ्यांवर आणि रस्त्यांवर लोंढा। गडाच्या पायऱ्या, माची परिसर आणि सभोवताली संपूर्ण गर्दी उसळली होती। प्रतापगड पार्किंगपासून शिवदुर्ग धाबा, प्रतापगड माची हस्तकला केंद्रापर्यंत वाहनांचा जत्था दिसून येत होता आणि चारचाकी व दुचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने परिसरात उत्साहाचे आणि गडबडीचे वातावरण पसरले होते। पावसातही मशाली प्रज्वलित। सर्व शिवभक्तांना प्रश्न पडला होता की पावसामुळे मशाली पेटतील का, पण जणू आई भवानीच्या आशीर्वादाने मशालीने अधिकच तेजाने उजळून गडाला ऐतिहासिक दिव्यता दिली। पावसाच्या सरी, धुक्याचे आवरण आणि मशालींचा लालसर प्रकाश यामुळे प्रतापगड स्वर्गीय भासू लागला। सोहळ्याची थरारकता, ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, अग्निकलेचे मोहक प्रयोग आणि जयघोषाच्या लहरीने गडाचा प्रत्येक कण थरारून गेला। पावसात भिजत मशालींचा नजारा अनुभवताना प्रत्येक शिवभक्ताच्या अंगावर रोमांच उभा राहिला। आयोजन व सोयीसुविधा, मशाल महोत्सव समितीच्या स्वयंसेवकांनी भोजन व महाप्रसादाची व्यवस्था चोख ठेवली होती। सातारा व महाबळेश्वर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। महावितरणाने विद्युत व्यवस्थेत कोणताही अडथळा येऊ दिला नाही, त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम निर्विघ्न आणि सुरळीतपणे पार पडला। अविस्मरणीय सुवर्णक्षण, आजी सोनी याचा दिनू अमृताती पाही या म्हणीप्रमाणे हजारो शिवभक्तांनी या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षात्कार घेतला। 366 मशालींच्या उजेडात पुन्हा एकदा प्रतापगड अगदी झळाळून निघाला आणि स्वराज्याचा अभिमान भाविकांच्या हृदयात अधिकच दृढ झाला। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी प्रकाश कदमसह तृप्ती भोईर, प्रतापगड।